नमस्कार. आत्ता माझ्यासोबत प्रशांत बोकील सर, असोसिएट मॅनेजर किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, हे आत्ता माझ्यासोबत आहेत. सर, वेलकम टू महाटेक 2017. महाटेकने यावर्षी प्रथमतःच वेंडर डेव्हलपमेंट मीट ऑर्गनाईज केलेली आहे आणि हा पूर्ण दिवसभराचा आपला जो कार्यक्रम होता, सकाळपासून तुम्ही काही मीटिंग्स आपल्या एक्झिबिटर लोकांसोबत घेतलेल्या आहेत. सो ओव्हरऑल तुमचा फीडबॅक ह्या मीटिंगबद्दल काय आहे? हा ॲक्च्युली महाटेकनं चालू केलेला एक स्तुत्य उपक्रम मला म्हणता येईल. आणि हा जो काही प्लॅटफॉर्म सर्व OEMs तसंच वेंडर्स सप्लायर्स लोकांना मिळणार आहे, ह्याचा बेनिफिट डेफिनेटली दोन्ही साईडनं फार चांगला होईल. ओव्हरऑल जे आज आमचं इंटरॅक्शन झाली लोकांच्याबरोबर ती फार चांगल्या प्रकारची झाली. खूप इनोव्हेटिव्ह लोकं पण भेटली आम्हाला. त्यामुळे आमच्या प्रॉडक्ट रिलेटेड ज्या काही पर्चेसेस आहेत त्याच्यामध्ये डेफिनेटली आम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि वी विश ऑल द बेस्ट फॉर महाटेक फॉर फ्युचर. थँक्यू सर. ड्युरिंग द ब्रेक तुम्ही एक्झिबिशन हे व्हिजिट केलेलं आहे. महाटेक हे आता 13वं एक्झिबिशन आपण दरवर्षी साधारण पुण्यामध्ये आपण दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत करतो. तर बिंग ए 13th एडिशन बरेचसे नवीन कस्टमरही इथे पार्टिसिपेट केलेले आहेत. सो ओव्हरऑल ॲम्बियन्स तुम्हाला कसा वाटला? ओव्हरऑल एक्झिबिशन कसं वाटलं आहे? महाटेकचं जे काही टोटल ऑर्गनायझेशन आत्ता झालेलं आहे हे टोटल अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं झालं आहे असं मी म्हणेन. अतिशय वेगवेगळ्या व्हरायटीज आणि वेगवेगळ्या कमोडिटीजमधली लोकं एकत्र आणलेली आहेत, जी या इंडस्ट्रीसाठी फार महत्त्वाची आहेत. त्यांच्या बिझनेसच्या ग्रोथच्या अँगलनं पण आणि त्यांना OEMs जे कोणी मिळतील त्यांच्यासाठी पण ते बेनिफिशियल असेल. तर महाटेकचं जे आयोजन करण्यात आलं आहे ते अतिशय उत्कृष्टरित्या झालं आहे एवढंच मी म्हणेन. आणि टोटल टीमचं मी अभिनंदन करतो याबद्दल. थँक्स अ लॉट सर. पुढच्या वर्षी महाटेक वेंडर डेव्हलपमेंट मीट जर प्लॅन करते तर तुम्हाला पार्टिसिपेट करायला आवडेल काय? हो, डेफिनेटली. आम्हाला ह्या वेळेला बऱ्याच काही आयडियाज आलेल्या आहेत. त्यातून आम्ही पुढच्या वेळेला आम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल या दृष्टीनं महाटेकबरोबर आम्ही आमची चर्चा करून त्याच्यामधनं पुढच्या वेळेला अजून जास्तीत जास्त त्याचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सर. थँक्यू बोकेल.